हिक। ठीक से देख लो। बराबर. अहो हेच ते यश पालटलेले शिवाजी आणि बाजी पाचलकर. वय वय हे अरे यानेच तर मला काल गुंगारा दिला. हुजूर आता जात आहेत कुठं तेच बघतो. सबको दिखा दो और कहो यही दो लुटेरे ठग है। अगर सामने आए दिखाई दिए तो जल्द से जल्द खबर करे, हुजूर बड़ा इनाम देंगे। इनाम? हुजूर जी जी सांगतो सांगतो. हुजूर हे दोघं सावकारच्या पेढीत दिसल्यात अशी माहिती मला एक दोघांनी दिली आहे. म्हणजे ते गावातच असणार. असणार तर हुजूर तो सावकार त्या शेतकऱ्याच्या पोरीला बटव्यातनं दगड काढायला सांगणार आणि ते बघाया गर्दी होणार आणि त्या गर्दीत हे दोघं बी असणार. असणार हमखास असणार. अहो हुजूर अहो किती बी भेस बदलू द्यात पण आम्ही उद्या त्यांची वरात शिरवळला आणणार. आणणार. ऐसा हुआ तो सोने पे सुहागा होगा। कुछ भी करो वो दोनों मुझे चाहिए किसी भी कीमत पर। जल्द से जल्द बंदी बना लो। हिक। सोनूपंत काय झालं राणीसाहेब? शिवबा कुठे दिसले का? नाही मी पाहिलं नाही, परंतु राणीसाहेब देवडीवरचा पहारेकरी सांगत होता शिवबा भल्या पहाटेच बाहेर पडले. बाहेर पडले? काय झाले राणीसाहेब? नाही आपण एवढे अस्वस्थ का? अहो रोजच तर जातात बाहेर एवढे सकाळचे. हो जातात पण गेले 2 दिवस त्यांची तलवार त्यांच्याच दालनात होती. आज त्यांची तलवार त्यांच्या दालनात नाहीये. तलवार नाहीये? उद्या आमच्या एका बहिणीच्या अब्रूपणाला लागणार आहे आणि जर ती वाचवायची असेल तर उद्या कदाचित आमची ओळखही जगजाहीर होऊ शकते. हे बघा या पोराला नीट बघायचं. हा नजर तेज नाक सरळ नीट ध्यानात ठेवा. नुसती मुंडी हलवू नका. आणि हा म्हातारा आणि यांना शोधायचं दोघा नाही. गावात शोधा रानात शोधा. हा शोधून काढायचं म्हणजे काढायचं. आणि आणखीन एक येणाऱ्या जाणाऱ्या हरेक वर नजर ठेवायची. एक लक्षात ठेवायचं या रंगरूपाचा या अंगकाठीचा कोणी जरी दिसला तर लगोलाग मला कळवायचं. हा होय मालक. आता या दोघांना पकडणार म्हणजे पकडणारच हा फाल्गुनराव. राणीसाहेब हा बघा शिवबा राजांचा पोशाख. हा पोशाख कुठे होता? दालनात तसाच ठेवून गेले होते. हा तर शिवबांचा वेषांतराचा पोशाख आहे. याचा अर्थ राणीसाहेब शिवबा नेहमीचाच पोशाख घालून गेलेत तर. हो आणि त्यांची तलवारही दालनात नाहीये. खरं तर वेषांतर करून जायचं असं ठरलं होतं. हो म्हणजे आता गडबड होणार. शिवबा अगदी सहज ओळखले जातील. इथंच त्या तात्याबाचं नशीब ठरणार बघा. पोरगी वाचली पाहिजे. होय यार पर बिचारीच्या हाती काळा दगड आला पाहिजे बघ. सरपंच आले का? सरपंच नाही आले पर हा अमीन साहेबांचा पंच आलाय. खंडोजी. मोळे वेक्या अरे थांब रे. ए मोळी अरे थांब ना. हा ऐकायला येत नाही का तुला? टाक मोळे खाली. काय मारतो का मला तू? हा आता माय बाप तुम्ही म्हणलं टाक मोळी टाकली. काय नाव काय तुझं? पाषाणराव. बरं झालं मला अडवलं. मागून माझा पोर येतोय धोंडू.
नावाप्रमाणे दोंडाच उचलतो. हा त्याच्या संगतीची आई आहे माझी बायको दगडाबाई. लई दगड मारते, नियम पक्का, एक पण चुकत नाही. चल निघ निघ चल जातो. हा जा. अय, काय हा ये इकडे जवळ ये. हा चल. सावकार आलं आलं तात्या बी आला. सावकार मुदत द्या सावकार. मोर्चा साली कर्ज चुकतो करतो. मोर्चा साली कधी? त्यापेक्षा तुझ्या लेकीला या बटव्यातनं काळा दगड काढायला सांग, मग सगळं माफ. सावकार अव लेक नांदाया जाणार आहे हो. दया करा, सोडा तिला. आता मी काय बळजबरी करतोय का? उलट मी दया करतोय, म्हणून ही सगळी पंचमंडळी बोलवली आहेत. जे होईल ते त्यांच्या साक्षीनं. सावकार सुरू करा तुम्ही, आम्हाला येळ नाही. तर पंचमंडळी आणि गावकरी हो, या तात्याबानं माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं, पण 2 वर्ष झाली तो कर्ज फेडू शकला नाही, आणि म्हणून ही वेळ आली आहे. पण मी मोठ्या मनानं त्याचं घरदार जप्त केलं नाही, त्याला दुसरा पर्याय सुचवला. आता या तात्याबाला दुसरं कोणी वाचवू शकणार नाही. वाचवेल ती त्याची लेक रत्ना. आता कामकाजाला सुरुवात करा. रत्ना ये, खाली या पडलेल्या खड्यातून 2 खडे घे, एक काळा आणि एक पांढरा. घे, तुझ्या हाताने घे. घे रत्ना, 2 दगड उचल. हे बघा पंचमंडळी, हे 2 खडे रत्नाने दिले, एक काळा एक पांढरा. हा पांढरा खडा हा आता मी बटव्यात टाकतो. आणि हा आता काळा खडा बटव्यात टाकतो. पंचमंडळी बघितलं, जे आहे ते तुमच्या समोर आहे. होय होय, आता त्या रत्नाला दगड काढायला सांगा. ये रत्ना, यातला काळा दगड काढ. हे रत्ना, पंचमंडळी खोळंबली आहेत, काढ खडा.
रत्ना काढ, बटव्यामध्ये हात घालून खडा बाहेर काढ. पुण्यवंत असशील तर काढ काळा खडा, घाल हात बटप्यात. रत्ना, माझं लेकरू, अव माझी पोर गेली व. तात्याबा, बायकोला गप्प कर. अरे आम्ही आहोत ना, चाललंय ना डोळ्या समक्ष आमचं सगळं. मग रत्ना चल. खडा खाली पडला. अरे देवा. मी बघितलाय, पांढराच दगड होता तो. मी बघितलाय. नाही नाही, काळा दगड होता तो. बघा. काय बघणार, खाली 1000 दगड आहेत आणि मी बघितलंय. पांढराच दगड होता तो. काय गावकऱ्यानो, वय वय, पांढराच होता. अरे पण नीट दिसला नाही. चुप. तुला नीट दिसला नसेल, पांढराच होता. पंचमंडळी, निर्णय माझ्या बाजूने झालाय. नाही, निर्णय माझ्या बाजूने झालाय. मी काळाच दगड काढला होता. नाही नाही, पांढराच दगड होता. काय खंडोजी? वय वय, दगड पांढराच होता. बघा बघा पंचमंडळी, बघा. मायबाप पंचमंडळी, हो मी कशाला खोटं बोलन. हाच खोटं बोलतोय. आणि आई उपर जर तुम्हाला खरं खोटं करायचं असेल तर त्या बटव्यात बघा. माझ्याकडे जर काळा दगड असेल तर बटव्यात कोणता दगड असेल? पांढरा. बरोबर, पांढरा. कळालं आता? कळलं कळलं. अगं तू काळाच खडा काढला होता. आज तात्याबाचं कर्ज माफ. थांबा. आज तुम्हाला आणखी एक करामत दाखवते या बटव्याची. ज्या बटव्यानं या गावातल्या मुलींच्या आबरूची धूळधाण केली. हा सावकार आम्हाला 2 दगड उचला म्हणतो. आम्ही 2 दगड उचलून त्याच्या हाती देतो. पण ठेवताना तो काळा दगड चोरकप्प्यात ठेवतो. आणि हे समजा कोणाला दिसत नाही. त्यामुळं बटव्यात फक्त 2 पांढरेच दगड राहतात. आणि मुलीनं कोणता बी दगड उचलला तर तो पांढराच हाती येतो. आणि मुलगी या सावकाराची दासी बनते. हे खोट आहे. हा बघा. हा बघा तो चोर कप्पा. त्या चोर कप्प्यातला हा काळा दगड. ही तर फसवणूक झाली. ही तर हरामखोरी झाली. ही फसवणूक झालीये. अरे हा तर आपल्या लेकी बाळींना खातोय. ए चला रे, ह्याला हाना मारा.
शिवराजे ये अरे मेलो 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 वाचवा. ये पोरी ये. अगं लेकी, तुझा पुनर्जन्मच झाला बघ. माझ्या एकटीचा नाही, या पंचक्रोशीतील साऱ्या लेकी सुनांचा आज पुनर्जन्म झाला. या माझ्या भावामुळं. त्यानं मला सावकाराच्या बटव्यातला गुपित सांगितलं. आई, आज मी मान उंच करून जगणार. वाईटातून चांगलं निर्माण होतं. आता यापुढे या गावात कोणत्याही मुलीची आबरू बटवत कैद राहणार नाही. तिची आबरू सरफासात अडकणार नाही. तू कोण कुठला ठाव नाही, पण पाठीराखा आहेस. कृष्ण जसा द्रौपदीच्या हाकेला धावला, तसा तू माझ्या हाकेला धावलास. तू माझी आबरू राखलीस बंधू राजा. आजी आठवण म्हणून ही भोळी गरीब बहीण तुला राखी बांधते. ही द्रौपदीची चिंधी गोड मानून घे. अक्का, तू जसं धैर्य दाखवलंस, अगदी तसंच धैर्य प्रत्येक आया बहिणीने दाखवावं, हीच माझी इच्छा. बराबर. बर, आपल्याला आता निघाय हवं. नाही, आपली मेंढर लय लांब गेली असणार आणि इथं लांडगे फिरत्यात. येतो अक्का. देव पाहिला नाही, पण जर तो असेल तर असाच असेल.
बाजी काका, जी जी राणीसाहेब. एकदा डोळे भरून ही माळ बघून घ्या. म्हणजे मी समजलो नाही. बहुधा ही माळ आम्हाला माघारी बंगळूरला पाठवावी लागेल. अहो नाही नाही, अहो असं कसं? ज्या तडफे ना शिवबा या मावळात ना फिरतायत ना, त्यावरनं माझी खात्री आहे त्यांना ही माळ मिळणारच. आधी आम्हालाही असंच वाटलं होतं, परंतु आता कठीण वाटतंय. पर का कठीण वाटतंय? गेले 3 दिवस तुम्ही मावळात फिरताय, पण फक्त 2च गोष्टी मिळाल्या आहेत तुम्हाला, आशा आणि विश्वास. पर बाजी काका, 3 दिवस मावळात फिरून 2 गोष्टी मिळवल्यात. आता 2 दिवसात 3 गोष्टी मिळतील, इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला? सोपं म्हणजे? आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, ही माळ महाराज साहेबांकडे बंगळूरला माघारी जाणार. बाजी काका, कोणत्याही परिस्थितीत ही माळ परत जाणार नाही. बस हीच हिंमत ठेवा. आम्ही हिंमत ठेवूनच आहोत. या उरलेल्या 2 दिवसात आम्ही 3ही गोष्टी मिळून दाखवू. शाबास. बाजी काका, आम्ही या 3 गोष्टी मिळू. त्या आम्हाला माळ हवी आहे म्हणून नाही, तर आमच्या आऊसाहेबांची इच्छा आहे म्हणून. गधे की तुम, उल्लू के पठो, शर्म आनी चाहिए तुम्हें. हुजूर, खामोश. खंडोशी, हमारे हाथ में क्या है ये? असूर. अगर तुम्हारी पीठ पर पड़ा तो तुम्हारा दिमाग ठिकाने पर नहीं है. खंडू भाऊ गप गिळा. असूर. अरे हुजूर रागवल्यावर कान कापल्यागत गप राहायचं थोडा वेळ, माहित नाही तुम्हाला? एक बित्ते पर सा लड़का तुम्हारे हाथ से निकल गया. तुम दोनों को चकमा देकर निकल भागा और तुम कुछ नहीं कर सके. ये मनुष्य सूरत लेकर हमारे सामने आया हो. अजून एक मौका द्या हुजूर. मौका बार बार नहीं आता है खंडोजी. हुजूर, मी असं करतो, सावकाराच्या गावात जातो आणि चप्पा चप्पा छान मारतो. कसं? वाह 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 वाह. अब तक रुका होगा तुम्हारे लिए वो. अरे कब का भाग निकला होगा. जीजाबाई का लड़का है वो, जीजाबाई का, शिवाजी. उसे मालूम है तुम कहां ढूंढोगे उसे. वो बराबर चकमा देगा तुम्हें. मतलब आज बराबर वो उल्टी बाजू घूमेगा. पण कुठं शोधायचं त्याला? कारण एकदा दिसलं पवन मावळा, एकदा दिसलं रोहिल खोऱ्यात. आता आज कुठं असेल तू? आज कुठं असणार? हा, आज कहा होगा शिवा? चाकण, देऊ, मग आळंदी. नहीं. मग वेळवणखोर, गुंजवणी नदी. नहीं. मग कुठं सापडेल? आज उसकी राह इस तरफ होगी. हे तर कडे पठार. ठीक आहे, करा माय. हाँ, आज यही होगा वो. जेजुरी, सासवड़, पुरंदर के बीच कड़े पठार. हिक. करे पठाराच्या लय मोहरा आलोय आपण. हो, इथं आपल्याला लय खबरदार राहावं लागणार. इथं आमीनचे हशम फिरत्यात. शिरवळच्या लय जवळ आहोत आपण. काका, आमच्या मनात शिरवळची भीती नाही. आमच्या मनात एकच विचार आहे, या 2 दिवसात 3ही गोष्टी मिळवण्याचा. अहो पण आशा आणि विश्वास तर मिळवलाय की. हो, आता निष्ठा, आशीर्वाद आणि लोकमान्यता मिळवायची. अवघड आहे, पण अशक्य नाही. हे कुठं बघण्यात आलं नाही? आलं तर खबर करा. तू एक काम कर, तू यांना शोधायला माझ्या बरोबर चल.
आज नहीं कल। आज नहीं कल? क्यों? कल क्यों बाबा? आज मुझे बहुत काम है। ए मला ओळखलं ना? मी रोग भाई ठोक खंडोजे. मी आमीन हुजुरांचा खास माणूस आणि मी जे म्हणतोय ते आमीन हुजुरांचंच काम आहे. आणि त्यांनी हुकूम दिलाय म्हणून या दोघांना शोधून काढायचा आहे. शोधून काढू हो, पण आज नहीं कल. आज मेरे पास वक्त नहीं है. का रे? कुठं निघालास लढाईला? हं? अहो लड़ाई चालू है कुणा बरोबर? एक बूढ़ी के खिलाफ. बुढ़ी के खिलाफ? हाँ? काय बोलतेस मर्दा? अहो क्या बताऊ खंडोजी, गाडगाभर सोन्याचे मोहरा गायब केले त्या बुढ़ीने. म्हातारीनं सोन्याच्या मोहरा गायब केल्या? हाँ जी, उसी की तो सुनवाई है आज आमीन हुजूर के दरबार में. उस बूढ़ी को पकड़कर ले जाना है मुझे शिरवळ. असं याचा अर्थ हे दोघही इथंच आजूबाजूला कुठंतरी असणार. जिथं अन्याय अत्याचार तिथंच नेमका शिवबा टपकतो. हे बाबा, तू आता माझं ऐक. त्या म्हातारीचा नाच सोड आणि ह्या दोघांना शोधायला मला मदत कर. मग आमीन हुजूर तुला एक नाही 2 गाडगा भरून सोन्याच्या मोहरा देतील. सच? हाँ. और म्हातारी जाऊन जाऊन जाएगी कहाँ? कौन ये दोनों? आता मुंह मांगा इनाम मिळणार म्हटल्यावर तूच विचार कर. चोर डाकू लुटेरे? अरे त्यांच्यापेक्षा पण खतरनाक. हाँ? क्या गुनाह क्या है इनका? गुन्हा आपल्या प्याऱ्या प्याऱ्या आमीन हुजुरांची नींद खराब केली या दोघांनी. क्या? हा, आपल्या आदिलशाहचा हुकूम म्हणून त्यांनी आपल्या आमीन हुजुरांना अडचणीत आणलंय. आणि आजचा बादशाह सलामत आमीन हुजुरांना शिव्या देतात. ते भी ह्यांचीच बदौलत. अच्छा, मतलब इनाम तगड़ा मिलेगा. रोग भाई ठोक. अरे काय रे पोरा, किती रे उशीर. इथं आताडी माझ्या गळ्याला आलीत. आणि काय झालं, मिळालं का दाम? नाही. अरे मामा काय म्हणला? मामाचं खळं मागल्या आठवड्यात लुटलं, त्याच्याकडे दांबडा नाही. आणि मग ते आसवलीचं पाहुणं? त्यांच्याकडे बी काय नाही. ते आम्हीनं त्यांच्यावर दुप्पट वसूल लावलाय. आणि मग माझं दाजी? त्यासनी याड लागलंय. त्यांची पुतणी एका एकीच गायब झाली. आय कोणाकडेच काय नाही. सगळे मोकळ्या हातानेच बसलेत दाताचं पाणी गिळीत. शेवटी सावकाराकडे गेलो तर त्याने बी हात वर केलं. अरे देवा, अरे आता काय करायचं? अरे कोणालाच कशी आपली दया माया येत नाही र. अरे तो आज आश्रम येईल, त्याचं देणं नाही दिलं तर तो आपलं घरदारान शेत जमीन फुकून टाकल. तो आमीन त्याच्या हाशमाचीच बाजू घेणार. अरे देवा, नाथ साहेबा आता काय करायचं? आय 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 रडू नका. अरे रडू नका तर काय करू? अरे माझी बाजू सत्याची हाय, पण इथं कोण आहे का ऐकायला? कुणाला सांगायचं? अरे देवा, अजून किती दिवस डोळे मिटून बसणार आहेस रा? आय रडू नका. आय आय रडू नका. आजी आजी, कोण तुम्ही? वाट सर्व होता मी. लय ताण लागली, पाणी द्याल का? अरे पाण्याला कोण नाही म्हणेल का? ये बस बस, जा पाणी घेऊन ये. हवाय. अरे निदान आजच्या दिवस पाणी देईन मी तुला, पण उद्याचं काय सांगाव बा? का उद्या काय जत्रा खेत्रेला जाणार का काय? हो, जत्रेला जाणार आहोत, पण जत्रेचं ठिकाण शिरवळ.
आमीनची गढी तिथे आमच्या आबरूचं छब्बीनं निघणार आहेत. असं का म्हणताय? आता तुला सांगून काय उपयोग बाबा, जे व्हायचं ते होऊन जाईल. हा, असं नाही म्हणायचं, असं नाही म्हणायचं. अहो असं म्हणतात की दुपारचं ऊन बी ओसरतंय, ते वरच्या अंगाचा गोळा आहे ना, तो बी उतरणीला लागतो. अहो एकमेकांना सांगितलं की समज सोपं होतं. अरे बाबा, मी आणि माझा यो लेक दोघच या घरात सुखानं खाणारी पिणारी आम्ही. लेक शेतात काम करतो, कुणाचं देणं नाही ना घेणं नाही. त्यात या गावात बादशाचं जकातीचं ठाणं. हाशम असतात जकात घ्यायला. दुपारचं आमच्या घरामोरं झाडाची सावली म्हणून येऊन बसायचं. माझी आणि त्या हाशमांची ओळख. पाणी दे, गूळ दे, कवा कोरड्यास दे, भाकरी दे. म्हणजे चांगली ओळख झाली. हो, एक दिवस मी घरात झाडलोट करत होती. तिने सांची येळ होती. तेवढ्यात दार वाजलं. म्या दार उघडलं. दारात 3 जण उभी. हाशम. मी म्हणलं काय काम हाय? तर म्हणाले, म्हातारे, या गावात तू आमची विश्वासू आहेस. आम्हाला या सोन्याच्या मोहरा मिळाल्यात, या तुझ्याकडं ठेव, कुणाला सांगू नकस. मी म्हणलं मी गरीब बाय, म्या कुठेही जोखीम घेऊ. उद्या काय कमी जास्त झालं म्हणजे माझ्याकडे नको ही आपदा. त्यावर एक हाशम म्हणला, आम्ही गावात आहोत तोपर्यंत कोणी चोर दरोडेखोर येणार नाहीत, त्यामुळं तुला भीती नाही आणि तू विश्वासानं ठेवशील, कोणाला बोलणार नाहीस. तर दुसरा हाशिम म्हणला, उद्या बोबाटा झाला तर चौकशी होईल आमची, मग आम्ही काय सांगणार? मग नाही होय करून मी मोहरांचं गाडगं ठेवून घेतलं. ठेवताना एक हाशिम म्हणाला, म्हातारे लक्षात ठेव, आम्ही पुन्हा 3 एकत्र आल्याशिवाय हे मडकं द्यायचं नाही. म्हणजे कुणी एकटं येऊन ते मोरांचं गाडगं मागल तर त्याला ते द्यायचं नाही, बरोबर? बराबर. अरे लेकरा, तू माझ्या नातवा बानी म्हणून सांगतो तुला. म्या ते सोन्याचं गाडगं जीवा पाड जपलं होतं. अरे रातभर नीज नसायची मला. एक दिवस काय झालं, ते हाशम आले पारावरती आराम कराया आणि तेवढ्यात एक गवळण आली ताकी काय. तिघांनी ताक प्यायची इच्छा झाली, पण भांड कुठं होतं? भांड नाही आणि समोर तर माझं घर. त्यांच्यात विचार झाला, म्हातारीपासून घेऊया भांड. तसा त्यातला एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, म्हातारे गाडगं दे सोन्या मोहऱ्याचं. त्यावर मी म्हणलं, पण दोघं कुठं आहेत? तर त्यानं बोट दाखविलं. समोर दोघं बसलेली होती. मी त्यांना हाक मारून म्हणले, यो गाडगं मागतोय, देऊ का? त्यावर ते दोघं म्हणाले, दे दे, लागणार आहे आमासनी. मी आपलं ते सोन्याचं गाडगं त्या तिसऱ्या हाशमाला दिलं आणि घरात आले आणि म्हणलं, चला बिलामत गेली. तर थोड्या वेळानं ते दुसरे 2 हाशम आले आणि म्हणाले, काय ग म्हातारे, गाडगं दिलंस का? आणि कुठं गेला आमचा तिसरा दोस्त? त्यावर मी म्हणाले, मला काय ठाव, मी सोन्याचं गाडगं दिलं आणि तो गेला. तशी दोघं चिडली आणि म्हणाली, म्हातारे सोन्याच्या मोहरांचं गाडगं दे असं म्हणालोच नाही, ताक प्यायला गाडगं पाहिजे होतं. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला विचारूनच दिलंय मी, तुम्ही द्या म्हणालात म्हणून मी दिलं. बाळा, माझं नशीबच खोटं. त्याने तर पोबारा केला आणि ते आता नाकबूल होत आहेत. भरपाई मागतायत गाडगभर सोन्याच्या मोहरा. मी कुठून देणार? आणि नाही दिला तर आमीन समोर माझं खरं खोटं होणार. आता तो कपटी आमीन, तो काही न्याय करणार आहे का? संपलं रे, सगळं संपलं. तर काय करू? टाच येणार, जप्ती होणार समधी. नको घाबरू आजी, यावर उपाय निघण्यासारखा आहे. उपाय निघाल? होय, आणि या कसट्यातून तू मोकळी बी होशील. लय उपकार होतील, उपाय तरी सांगा. यातनं सही सलामत सुटण्यासाठी असा उपाय आहे.
की बुढ़िया, ए बुढ़िया, दरवाजा खोल। ए म्हातारे उघड. ए बुढ़िया, इतना समय क्यों लगा दरवाजा खोलने में? कोण आहे का आत? हं? ए बुढ़िया, चल निकाल निकाल मेरे सोने के मोहरे। चल. काय करत होता आतमंदी? हं? काय करत होता आतमंदी? मालक मालक तुमचं देणं देण्याचा उपाय सापडलाय मालक. अच्छा, तो निकाल दे दे. मालक दोन दिवसाची मुदत द्या. अच्छा, यानी तूने ही हमारा सोना चुराया है? नाही मालक. चल चल, तुझे अमीन के पास लेके चलता हूँ. चल नाही चल मालक. चल मालक या. मालक. चल. आजचा दिवसही असाच गेला. उरला फक्त एकच दिवस. एक दिवस 3 गोष्टी. यावर उपाय एकच. त्या अमीनच्या गुहेत शिरायचं, त्याला ललकारायचं. जे होईल ते होईल. शिवबा, शिवबा, एवढ्या सकाळी शिवबा बाहेर पडले? शिरवळ म्हणजे शिवबा शिरवळला गेले? अमीनच्या गुहेत? अमीनच्याच गुहेत? आता जिजा तू इथं? हो, तुला घेऊन जायला आले. कुठं? महाराजांकडे, बंगळूरला. आम्ही का येऊ? आम्ही नाही येणार. का येणार नाहीस? आणि असं किती दिवस स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात ठेवून राहणार आहेस? आताही बघ ना, शिवबा अमीनच्या गढीत गेले कळल्यानंतर किती घाबरली आहेस तू. मी घाबरले नाहीये, आम्हाला काळजी वाटते. आणि कुठल्याही आईला काळजीही वाटणारच ना. म्हणजे तू अजूनही एक सर्वसामान्य आई आहे. जर तू आहे आई पण जपायचं असेल तर असं खेडोपाडी राहून जपण्यापेक्षा बंगळूरला जाऊन चल. निदान शिवबांची तरी हेळसांड होणार नाही. नाही, आम्ही बंगळूरला आलो तर आम्ही सुखी होऊ. शिवबांचं भवितव्य सुरक्षित होईल. पण या मावळ मुलखाचं भवितव्य अंधकारमय होईल त्याचं काय? मुलापेक्षा मुलूक महत्वाचा.
आणि मुलखासाठी सुखाचा सुलूक होऊ देणार नाही आम्ही। जिद्दी आहेस? हो, आहोत आम्ही जिद्दी, आहोत आम्ही हेकेखोर, पण लोकांच्या सुखासाठी। हुजूर नाही, माफी करा हुजूर। खामोश! क्या ये वही औरत है? जी हुजूर, यही है वो बुढ़िया सखुबाई। जी हाँ हुजूर, ये सकुबाई बड़ी चालाक और बेईमान औरत है, चोर भी है और डाका भी डालती है। नाही हुजूर नाही, अहो म्या चोर नाही हो, ते झूठ बोलतात। क्या रे, क्या कर रही है भाई? नहीं हुजूर, ये बुढ़िया झूठ बोल रही है। हम तो आपके वफादार नौकर हैं। हम तो जकात अड्डे पर अपना काम करते हैं ईमानदारी से। जो भी व्यापारी आता है वो जकात के साथ अपनी खुशी से आपके नाम पर कुछ सोने के मोहर देता है। वही हमने एक मटके में जमा किए थे। हुजूर, हम हमारे फर्ज पर तैनात थे, इसलिए भोली दिखने वाली बुढ़िया के पास सोने से भरा मटका संभालने दिया था। म्हणजे तुम्ही आमीन हुजुरांची अमानत या सखूबाईकडे ठेवायला दिलीत, बराबर? हाँ हुजूर, और हमने कहा था हम तीनों मिलकर जब आएंगे तब हमको वापस दे देना। पण या बाईनं दिलं नसणार, बरोबर? जी हुजूर, ये मक्कार औरत साफ साफ मुकर गई और कहने लगी कि हमने इसे जो सोने का मटका दिया था ये इस मक्कार औरत ने हमें वापस लौटा दिया। यो शकुबाई, क्या ये सच है? कहाँ है वो सोने से भरा हुआ मटका? बोलो जल्दी। हुजूर, मी त्यांना गाडगं परत दिलं होतं। अहो मागच्या पुनवाच्या दिवशी ते तिघ जण नेहमीसारखं आलं होतं जेवण करून आराम कराया। तेव्हा एक गवळण आलती ताकी काय, पण त्यांच्याकडे गाडगं नव्हतं। मग तिघातलं एक जण माझ्याकडे गाडगं मागाय आला। मी त्यासनी विचारलं, देऊ का त्याला गाडगं? ते म्हणले हो हो देऊन टाक। मी दिलं, तो या दोघांकडे न जाता घोड्यावर स्वारून पळून गेला। आता मी काय करू सरकार? नजीर खान, क्या ये सच है? हुजूर, हम आपसे क्यों झूठ बोलेंगे? हम आपकी कसम खाते हैं हुजूर। अच्छा, तो ये शकुबाई सीधी तरह से नहीं मानेगी। शकुबाई, तुम्हारे बगल में जो लड़का खड़ा है, क्या वो तुम्हारा बेटा है? जी हुजूर, माझा एकुलता एक पोरगा है। इसे बंदी बना लो, गुलामों के बाजार में इसके बहुत दाम आएंगे। नाही हुजूर नाही, अहो, माझ्या पोरावर असा अन्याय का करता? अहो पाया पडते तुमच्या, पदर पसरते हो हुजूर। माफी माफी हुजूर, माफी। खामोश! वसूली करने का और कोई चारा नहीं है, बंदी बना लो इन्हें। रुक जा। अलख निरंजन, सब ठीक हो जाएगा, डरो मत। तुम कौन हो? मी तर या माऊलीचा मुलगा। शकुबाई, क्या तुम्हारे दो बेटे हैं? हा जनाब, मी लहान असताना साधूंच्या झुंडीत निघून गेलो। 4 वर्ष तपसाधना करून मी आता वीर गावानजीक निरेच्या काठी नाथ मंदिराजवळ साधना करतो। मला हा सगळा तंटा बखेडा समजला, तेव्हा धावत आलो माझ्या माऊलीला वाचवायला। क्या करेगा तू? सोने के मोहर वापस करेगा? हाँ? कहां से लाएगा इतना सोना? ये देखो, हे सोन्यानं भरले।
हाँ हुजूर, ये हमारा ही सोना है। एक ले लो सोना। अलख निरंजन, सोनं देणारच, पण शर्त अशी आहे की या तिघांनी एकत्र येऊन हे सोनं मागायचं. आणि इथे तर हे दोनच हशम आहेत. तिसऱ्याला घेऊन या आणि हे सोनं घेऊन जा. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही हुजूर आपल्या सखूबाईवर अन्याय नाही होऊ देणार. हुजूर, अहो 3 हशमांना येऊ दे आणि सोनं घेऊन जाऊ दे. काय देशमुख? वय वय एक खामोश. ठीक है, छोड़ दो बुढ़िया को. हुजूर लय उपकार झाला. शेवटी सत्याला वाली असतोच. खंडू जी, वो फकीर का है? असेल इथं, आत्ता घेऊन येतो. हुजूर, हुजूर, तो बालयोगी कुठं दिसत नाही, गुप्त झाला. क्या? हा म्हणजे हुजूर, त्यांना ना गुप्त व्हायची ना विद्या अवगत असते. गधे की तुम, वो फकीर नहीं था, मग शिवबा था. अरे देवा, आता मुंह क्या ताक रहे हो? जाओ जगह ढूंढ के लाओ उसे. जी. बंदी बना लो जल्दी. जी हुजूर. अरे चला रे, चला लवकर. शुभा, छोड़ेंगे नहीं तुझे. हिक, हिक. काका, हे सगळे हशम आपल्याला सरळ मार्गाने शोधत जाते. आपण आड मार्गाने जाऊ. पर त्याआधी जरा वेश बदलून घेऊ. आम्हाला आजपासून आऊसाहेब म्हणायचं नाही, म्हणजे आम्ही या काळात तुमच्या आऊसाहेब नाही. मोकळ्या हातांनी आलो आम्ही. माफ करा आम्हाला. इजाजत द्या, येतो.
शिवबा, आजचा शेवटचा दिवस. ठरल्याप्रमाणे आशीर्वाद, निष्ठा आणि लोकमान्यता तुम्ही नाही आणू शकला. दररोजचा नमस्कार केला तर चालेल का? आणि आऊसाहेब म्हणावे का? तुम्ही आऊसाहेब म्हणू शकता. काल सायंकाळी सूर्यास्तानंतर आमच्या शर्थी संपल्या. आजचा 6वा दिवस. मुजरा घ्या आऊसाहेब. आम्हाला माफ करा. आपण दिलेल्या या 5 दिवसात आम्ही कामयाब झालो नाही. प्रयत्नांची शर्थ केली, पण तुमच्या शर्थी पूर्ण करू शकलो नाही. कशाबशा 2च गोष्टी मिळवू शकलो आम्ही. बाकीच्या 3 गोष्टी तशाच राहिल्या. वजह म्हणजे काल आणि परवाचे 2 दिवस त्या म्हातारीच्या पायी वाया गेले ना. म्हणजे आऊसाहेब, ही कवड्यांची माळ धारण करण्यासाठी आम्ही लायक नाही. ही कवड्यांची माळ तुम्ही बंगळूरला परत पाठवून द्या. आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगत नाही आहात. आम्ही खरं तेच सांगितलं. आमचा वेळ नाही त्या कारणांसाठीच केला. आम्हाला नाही तसं वाटत. म्हणजे सोनोपंत जी या. तुम्ही? होय, आम्हीच. आणि ते बी तुमच्यामुळं. अहो, तुमच्यामुळं माझी सुटका झाली. आमचं घरदार वाचलं. हा उरला जन्म तुमच्याच पायाशी. तुम्हीच आमचे देवदूत. परंतु तुम्ही इथं कसं आलात? आम्हाला तर कोणीच ओळखलं नाही. तरी या आजी इथं? शिवबाराजे, गेले 5 दिवस आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावरती लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला काटा कुठे टोचला हे आम्हाला ठाऊक आहे. पंत, आमचे शिवबाराजे मावळात फिरतात. आमच्यावर जोखीम होती. पण एक झालं, माझ्या घराला जीवदान मिळालं. काय बी कमी पडणार नाही बघा. जिथं हात घालाल तिथं यश मिळेल. शिवबा, हा झाला आशीर्वाद. आणि सोनोपंत तुमच्याशी जे वागले ती झाली निष्ठा. परंतु लोकमान्यता ही राहिली सावसाहेब. आम्ही अपयशी ठरलो. ही कवड्यांची माळ आमच्या नशिबात नाही. थांबा. ती माळ मिळो न मिळो,
स्वतःला अपयशी समजू नका. गेले 5 दिवस मी तुमच्या सोबत फिरतोय. माळ करता नाही पण आईच्या शब्दा खातर अहोरात्र तळमळताना पाहिलंय मी तुम्हाला. ऊन वाऱ्याची तमा बाळगली नाहीत तुम्ही. माळ मिळवायची होती पण त्याकरता लोकांचं हित तुम्ही नजरेआड होऊ दिलं नाही. वेळ प्रसंगी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेतलं. तात्याबाच्या पोरीची आबरू वाचवलीत. त्या सावकाराला अद्दल घडवलीत. जनतेला सजग केलं. आणि काल त्या आमीन सारख्या नाराधामाच्या तावडीतून या म्हातारीला जीवाची पर्वा न करता तुम्ही वाचवलीत. पंत, तुम्ही सांगितलं तोच अनुभव आलाय मला. राजा घडताना बघण्याचं भाग्य लाभलं मला. शिवबराज, या बाजी पासलकरचा तुम्हाला मुजरा. शिवबा, ही लोकमान्यता. या शिवबा, हे भोसलाईचं लेणं, आई जगदंबेचं सर्वस्व तुम्ही मिळवलं. खूप असाध्य गोष्ट होती, परंतु तुम्ही आमच्या कसोटीला उतरला. तुमची आऊसाहेब असण्याचा आम्हाला अभिमान आहे. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा.